नमस्कार. संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. काल दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये घर घर संविधान या विषयाला घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये संविधान जागर समितीचे नितीन भाऊ मोरे, योजना ठोकळे, स्नेहा जगताप आणि ॲडव्होकेट संदीप जाधव हे उपस्थित होते. यांनी घर घर संविधान हे जे अभियान आहे हे राबवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, 26 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी घरोघरी जाऊन ते संविधान घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने त्यांना तशी अनुमती दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने ते जाहीर केलेलं आहे की घर घर संविधान हे अभियान संविधान जागर समिती ही राबवत आहे. संविधान जागर समितीच्या माध्यमातून संविधानाचं प्रिॲम्बल हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य संविधान जागर समिती करणार आहे. संविधान बदलण्याचं जे काही नरेटिव्ह काँग्रेस आणि त्यांच्याशी जोडलेल्या पक्षांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस केलेलं आहे ते चुकीचं होतं आणि चुकीचं आहे हे सांगायचं संविधान जागर समिती चुकलेली नाही. संविधान जागर समितीने क्लिअर कट सांगितलं की संविधान कधीही बदलता येणार नाही, कधीही कोणीही बदलू शकत नाही. कुठल्याही पक्षाचा कितीही आमदार कितीही खासदार जरी आलेत तरीसुद्धा संविधान बदलणं हे अशक्य आहे. परंतु हा नरेटिव्ह सेट करून काही लोकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीचं या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळे कलम, वेगवेगळे आर्टिकल्स त्यामध्ये सांगितलेत, व्यवस्थितपणे लोकांना कळेल, पत्रकारांना कळेल अशा पद्धतीनं त्यांनी ते समजावून सांगितलं आहे. आणि त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर कोर्टामध्ये एक केस दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पक्षांनी संविधान बदलण्याचा जो नरेटिव्ह सेट केला त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी ती केस दाखल केलेली आहे. त्याबद्दलची माहितीसुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. आपण जर आमच्या चॅनलला पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. जय भीम. मी योजना ठोकळे, आधार महिला संस्थेचे अध्यक्ष आहे आणि संविधान जागर यात्रेची संयोजिका आहे. संविधान जागर यात्रा ह्या वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव या निमित्त घर घर संविधान ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे आणि तशी माहिती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिली होती. तर त्यावर त्यांनी तत्काळ सांगितलं की हो असं केलं पाहिजे. तर संविधान दिन सुरुवात जी झालेली आहे 2015 पासून या संविधान दिन सुरुवात केली आणि त्यानंतर संविधान काय आहे हे खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर यात्रा काढण्यात आली. संविधान जागर यात्रेची सुरुवात ही महाडच्या 14 तळ्यापासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्या भूमीला स्पर्श करून सुरुवात केली. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असे किमान 45,000 किलोमीटरचा प्रवास 35 जिल्हे आणि 54 सभा यामध्ये घेण्यात आल्या आणि अनेक वस्त्यांमध्ये आम्ही जाऊन संविधानाचा जागर केला. संविधान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काय आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे यासाठी ही जागर यात्रा काढण्यात आली. आणि
या अगोदर देखील आम्ही संविधान जागरण समिती महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जायच्या अगोदर आम्ही एक पत्रकार परिषद घेतलेली, त्याची कल्पना तुम्हाला दिली होती. आज आपल्याला सांगितल्याप्रमाणे 26 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2024 घरोघरी घर घर संविधान, जर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि त्या दिवशी काही पत्रकारांनी मला एकट्यामध्ये विचारलं पण होतं, मला वाटतं मराठी तुम्हीच विचारला होता प्रश्न, जर घर घर तिरंगा आहे त्या 75 वर्ष होते तर मग घर घर संविधान का नाही, असं त्या दिवशी जायच्या अगोदर पत्रकारांनी विचारलं होतं. त्या अनुषंगाने ज्या वेळेस आम्ही पूर्ण 50च्या वरती सभा मेळावे घेतले, 35 जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण फिरलो, तर त्या ठिकाणी 5000 कार्यकर्त्यांचा संच जो आम्ही महाराष्ट्रात उभा केला, त्यावेळेस आम्हाला असं कळालं की ही भावना आहे समाजाची, समाजाला हवं आहे. 75 वर्ष होते संविधानाला, घर घर संविधान कार्यक्रम राबला पाहिजे, लोकांमध्ये जागृती आणली पाहिजे, लोकांमध्ये संविधान वाटलं गेलं पाहिजे, कार्यक्रम मेळावे असं होऊन याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे. आणि संविधानाने कोणता हक्क दिला हे माहीत होत असताना संविधानाने अधिकार काय दिला याची पण वाच्यता झाली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही सर्वांनी त्यास आल्याबरोबर सरकारला काही आपण भेटलो आणि आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी ताबडतोब 26 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2024 घर घर संविधानची अशी घोषणा केली. मित्रहो, तुम्हाला सांगताना आनंद होईल की या अभियानाची सुरुवात आदरणीय सन्माननीय माजी खासदार ब्रिजलालजी, जे माजी पोलीस महासंचालक होते उत्तर प्रदेशचे, माजी अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उत्तर प्रदेशचे, आणि त्यांच्याकडे फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. आता आपण जे काही पेपरामध्ये वाचतो, जे काही पेपरात तुम्ही लिहिता ते ऍक्ट जो बदली झालेला आहे, जो कायदा होता तो ब्रिटिशांच्या टायमाचा होता, तो बदली झालेला आहे, तर तो देखील बदली करण्याच्या पाठीमागे कसा पाहिजे, भारताच्या सिस्टमच्या अनुषंगाने कसा पाहिजे, याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये देखील लालजी आहेत, ब्रिजलालजी आहेत. तर या विषयाची शुभारंभ आमचे अनुसूचित जाती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आता सध्या अशा यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रहो, संविधान आणि संविधानाच्या जागर संदर्भात, संविधानाच्या अधिकारासंदर्भात आपण चर्चा करत असताना आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की संविधानाने अधिकार तर सर्वांना दिलेला आहे, परंतु या अधिकाराचा गैरउपयोग करत काही कट्टरपंथी मंडळी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झालेली आहे. ती कट्टरपंथी मंडळी एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की जे संविधानाला मानत नाही. महाराष्ट्रावर फिरत असताना मला अनेक लोक भेटले आणि ते सांगितलं हम संविधान को मानते नहीं. तर त्याला विचारलं मी, आम्ही प्रश्न विचारला, फिर आप किसको मानते? तर त्याने सांगितलं की हम मुस्लिम है, हम शरीयत को मानते हैं, शरीयत जो बोलेगी हम वही करेंगे, संविधान हमारे लिए बाद में है. ऐकून मी शॉक झालो. हा देश संविधानावरती चालतो आहे, मग ही मंडळी अशी कशी काय बोलू शकतात? पण अशी बोलणारी मंडळी देखील आम्हाला अनेक भेटले आणि त्यामुळे मग एकंदरीत चित्र आम्हाला कळालं या देशामध्ये फुटीरवाद, वादावाद निर्माण करण्यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन की देशाबाहेर अनेक लोक आहेत, अनेक देश आहेत, दुसरे देश की ज्याची इच्छा आहे हा देश बलवान होऊ नये म्हणून ते ताकद लावतात, पैसे खर्च करतात आणि देशामध्ये आमच्या अंतर्गत फूट कशी निर्माण होईल असं सर्व ते मोठं उपक्रम त्यांचे चालत असतो, तो फुटीरवाद त्यांचा चालत असतो. फार म्हणजे असं धक्कादायक आम्हाला कळालं, धक्कादायक बघितलं. आम्ही संविधान जागर घेऊन गेलो, आम्ही संविधानाबद्दलच बोलत होतो, याला मदत करा त्याला मदत करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आताही घर घर संविधान, घर घर संविधान घेऊन जात असताना आम्ही संविधानाबद्दलच बोलणार आहोत. हा कार्यक्रम फक्त काही जाहीर झाल्याबरोबर लोकांनी पुन्हा व्हॉट्सअपवरती
सोशल मीडियावरती अनेक प्रकारे अनेक विषय बोलायला, टीका टिप्पणी करायला सुरुवात केली, ट्रोल करायला सुरुवात केली. आणि आता त्यांना कळालं काय, आताच काय करतात? अरे आत्ताच कळतात ना, 75 वर्ष झालेले आहेत. अरे तुम्ही पण करा ना संविधानाचा जय जयकार. संविधान जागर समिती आमच्या सर्व टीमने आम्हीच का करावी, तुम्ही पण करा ना. कोण अडवणार आहे तुम्हाला? तुम्हाला करायचं नाही आणि जर आम्ही पुढाकार घेतला, आम्ही मांडायला सुरुवात करतो, त्यावेळेस तुम्हाला फार वाईट वाटतं. आता इलेक्शन आले म्हणून करतात. अरे नाही रे बाबा, इलेक्शन येईल आणि जाईल, आम्हाला काही गेलं नाही इलेक्शनचं. इलेक्शन येणार आणि जाणार. संविधानाला 75 वर्ष होत आहे. एक चांगलं ते वर्ष आहे, एक चांगला जो माहोल आहे. त्या चांगल्या माहोलमध्ये संविधानाबद्दल गैरसमज पसरवणे, अविश्वास पसरवणे, त्या संदर्भात कसा पसरवला जातो. माझ्यासोबत असलेले ॲडव्होकेट संदीपजी बोलतील की कसा आपल्याला संदीपजी अनुभव आला, कशा लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने रोल केलं समाजामध्ये, कसं संभ्रम निर्माण करण्यासाठी. अरे एका ठिकाणी त्या संविधानाच्या माध्यमातून देश तुम्ही चालवता. त्या संविधान हा ग्रंथ आहे या देशाचा, त्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्न उभे करता. तुमच्या पॉलिटिकल पार्ट्या वगैरे काय काम करतात ते न सांगता, तुमच्या एजेंडे न सांगता संविधानाला तुम्ही टार्गेट करायचा जो प्रयत्न करता, तो प्रयत्न संविधान जागर समिती कधीही कपून घेणार नाही. संविधान जागर समिती कोणत्या पक्षाची इच्छा नाहीये. आणि पहिले पण संदीप आपण सांगितलं होतं पत्रकार परिषदेत, हा काही आपण पहिले पण पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं की अनेक संघटना 50-60 संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि हे आम्ही संविधान जागर समितीचं गठन केले आहे. पहिल्या त्याला सांगितलं. लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, त्यांचे समविचारी पक्ष, तसेच काही कट्टरपंथीय इस्लामिक संघटना, काही कम्युनिस्टवादी यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जाणून बुजून अशा प्रकारचा खोटा अपप्रचार केला की 2024च्या निवडणुकीमध्ये मोदीजी सत्तेवर आल्यानंतर ते संविधान नष्ट करतील, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यावर हे संविधान नष्ट करतील, संविधानाला संपवून टाकतील, संविधानाला त्यांच्यापासून धोका आहे. वस्तुस्थितीमध्ये मी कुठल्याही एका विशिष्ट पक्षाचं समर्थन करण्यासाठी किंवा विशिष्ट पक्षाचा विरोध करायचा म्हणून हे बोलत नाही. भारतीय संविधान जे आहे ते लॉ ऑफ द लँड आहे, सुप्रीमसी ऑफ लॉ आहे. जाणून बुजून अशा प्रकारचा जो खोडसा नॅरेटिव्ह पसरवला गेला, खास करून अनुसूचित जाती जमातीच्या घटकांवर अशा प्रकारचा त्याचा विपरीत परिणाम व्हावा, ते त्याला बळी पडावे म्हणून जाणून बुजून अशा प्रकारचा खोटा अपप्रचार चालू केला. मूळ गोष्ट याला मी देशद्रोह म्हणेन. त्याचं कारण असं, जसं भारतीय तिरंग्याचा गैरवापर करता येत नाही, जसं भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करता येत नाही, तसाच भारतीय संविधानाचा गैरवापर करता येत नाही. कोणत्याही देशाचं संविधान असो, ते त्या देशाचा आत्मा असतो, त्या संविधानावर संपूर्णपणे देश चालत असतो. आणि राजकारणासाठी, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी किंवा स्वतःच काहीतरी इच्छित साध्य करण्यासाठी संविधानाचा पॉलिटिकल टूल म्हणून वापर केला गेला तर हे एक देशद्रोहाखाली येतं. वस्तुस्थितीमध्ये मला हा मुद्दा एम्फसाइज करायचा आहे की संविधानाला राजकीय हत्यार म्हणून कोणीही वापरू शकत नाही. त्याचा राजकीय वापर कोणताही पक्ष निवडणुकीसाठी तसेच त्याच्या राजकीय स्वार्थासाठी करू नये त्यांनी. आणि अशा प्रकारचं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अनेक वेळा अशा प्रकारचा अपप्रचार हा संबंधितांकडून जाणून बुजून केला गेलेला आहे. संविधान जागर समिती हे घरोघरी प्रत्येक अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांच्या घरोघरी जाऊन संविधानाचं महत्व समजून सांगणार आहे. आणि मूळ गोष्ट अशी आहे की संविधानाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. त्याचं कारण असे आहे की संविधान असे कधीही बदलता येत नाही. भारताच्या इतिहासामध्ये 2 ऐतिहासिक न्यायनिवाडे झाले होते. पहिला न्यायनिवाडा 1967 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने IC गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार या केसमध्ये 11 न्यायाधीशांच्या घटनापीठाने
अशा प्रकारचा निकाल दिला होता की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, तो संविधानाचा मूलभूत ढाचा आहे, जी संविधानाची मूलभूत चौकट आहे ती कधीही बदलता येत नाही. आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 35 पर्यंत जे चॅप्टर 3 आहे त्याच्या विरोधात भारतीय संसद कोणत्याही प्रकारची अनकॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणू शकत नाही. त्यानंतर 24 एप्रिल 1973 सालामध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार हा खटला 13 न्यायाधीशांच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांनी दिलेला आहे. भारतातील सर्वात ऐतिहासिक हा खटला आहे. या खटल्यामध्ये प्रियम्बल जे आहे ते त्याला सुद्धा बेसिक स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर्स आहे. आर्टिकल 12 पासून तर 35 पर्यंत जे फंडामेंटल राईट्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहे. पार्लिमेंटरी तुमचं जे काही राईट्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहे. मायनॉरिटी ऑफ राईट्स जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये फेडरलिझम जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर आहे. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध पार्लिमेंटला कोणत्याही प्रकारचा कायदा करता येत नाही. आर्टिकल 141 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट असतं ते सर्व कोर्टावर, ते केंद्र सरकारवर, ते सर्व राज्य सरकारांवर बंधनकारक असतं. तो रूल ऑफ लॉ होतो. तसेच एखादा कायदा तयार केला त्याला 9 शेड्यूल मध्ये जरी टाकलं, पहिली घटना दुरुस्ती 1951 सालामध्ये आली होती आणि 9 शेड्यूल त्यावेळेस तयार करण्यात आलेलं होतं. 9व्या अनुसूचीमध्ये जरी एखादा कायदा टाकला करून तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू पूर्वी होत नव्हता. परंतु त्याच्यासाठी वामनरावचं जजमेंट आहे 1981 सालचं, 2007चं जजमेंट आहे 9 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं जजमेंट आहे की 24 IR कोइलो म्हणून आहे ते 24 एप्रिल 1973 नंतर एखाद्या सरकारने पार्लिमेंटनी जरी एखादा कायदा केला आणि तो 9व्या अनुसूचीमध्ये जरी टाकला तरी त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, ज्युडिशियल पुनर्विलोकन होईल त्याच्यावर. आणि जर अशा प्रकारचा कायदा जर अनकॉन्स्टिट्यूशनल जर वाटला भारतीय सर्वोच्च न्यायालयाला तर अशा प्रकारचा फंडामेंटल ॲब्रोगेट टू द फंडामेंटल राईट करत असेल, जर त्याचा इव्हॅस्क्युलेट करत असेल फंडामेंटल राईटला किंवा बेसिक स्ट्रक्चरला, तर अशा प्रकारचा जो अनकॉन्स्टिट्यूशनल कायदा जो आहे किंवा अमेंडमेंट जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालय रद्दबातल ठरवू शकतं. त्याचप्रमाणे 1980 सालचं मिनर्वा मिलचं जजमेंट आहे. लार्जर बेंच त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाची बसली होती आणि त्या मिनर्वा मिलच्या जजमेंट मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे ते बेसिक स्ट्रक्चर मध्ये गणलं गेलेलं आहे. म्हणजे भारताच्या जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे संविधानाचे फंडामेंटल राईट्स आहेत, जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 9व्या अनुसूचीमध्ये पण टाकता येत नाहीये. ज्युडिशियल रिव्ह्यू पण होतो. सगळ्या बाबतीत जर कोणत्याही पद्धतीनं संविधान हे बदली होऊ शकत नाही. या देशामध्ये 543च्या 543 खासदार जरी कोणत्या एका पक्षाचे आले संसदेमध्ये तरी पण संविधानाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, नाही आणि कधीही होऊ शकत नाही. कारण त्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट्स आहेत. परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे ती अतिशय मजबूत प्रकारची केलेली आहे. त्याच्यामुळे संविधानाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तरीही पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही कम्युनिस्टवादी विचारधारा, काही असामाजिक तत्व, काही इस्लामिक कट्टरपंथी इस्लामिक विचारधारेचे लोक, तसेच काँग्रेस पक्ष, त्यांचे समविचारी पक्ष हे जाणून बुजून अशा प्रकारचा खोडसाळ नॅरेटिव्ह पसरवतात आणि अनुसूचित जातीच्या वर्गातील, अनुसूचित जमातीच्या वर्गातील खास करून लोकांची माती भडकावण्याचं काम करतात आणि त्यांना टार्गेट करून हिंदूंना टार्गेट करण्यासाठी दलितांचा वापर केला जातो. या ठिकाणी ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. अशा प्रकारचा संविधानाचा एक पॉलिटिकल टूल म्हणून जे याचा वापर करतील किंवा राजकीय एक षडयंत्र कटकाराचा रचून षडयंत्र करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा जर राजकीय हत्यार म्हणून संविधानाचा जर वापर करण्यात आला तर संविधान जागर समिती ही त्याच्यावर निश्चितपणे पूर्णपणे ताकदीनिशी कायदेशीररित्या कारवाई करेल. त्याचप्रमाणे घरोघरी हे पटवून दिलं जाणार संविधान जागर समितीच्या माध्यमातून की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या भारत देशाला दिलेलं संविधान आहे
त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही, आरक्षणालाही धक्का लावू शकत नाही, कारण ते सुद्धा आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन मध्ये येतं, ते इनबिल्ट आहे. रिझर्वेशन सुद्धा त्यालाही धक्का लागत नाहीये. जाणून बुजून जो अशा प्रकारचा खोडसा नॅरेटिव्ह जो चालवला गेलेला आहे, त्या नॅरेटिव्हला पूर्णपणे तोडण्याचं काम जे आहे संविधान जागर समिती ही यापुढे करत आणि करतच राहणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. मूळ गोष्ट अशी आहे की एक बाबासाहेबांचा अनुयायी आणि भारतीय संविधान जे आहे ते या देशाचा पवित्र ग्रंथ आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते श्वास आहे. आणि मी एक अनुसूचित जातीचा एक भीम अनुयायी आहे. आजकाल काय झालेलं आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी दलितांचा वापर करून घ्यायचा, जाणून बुजून खोडशाळपणाने स्वतःच्या वैयक्तिक राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या फोटोचा वापर करायचा, बाबासाहेबांचा वापर करायचा आणि बाबासाहेबांच्या अनुयायांवर गावोगावामध्ये अन्याय अत्याचार करायचा. मूळ मुद्दा असा आहे की लोकसभा 2024च्या निवडणुकीपूर्वी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेस त्याच्या समविचारी पक्षांनी, काही कम्युनिस्टवाद्यांनी, काही कट्टरपंथी इस्लामिक संघटनावाल्यांनी अशा प्रकारचा जाणून बुजून अपप्रचार केलेला आहे की मोदी सरकार सत्तेवर आल्यावर ते संविधान नष्ट करतील. हे ऑन रेकॉर्ड आहे. माझा मुद्दा आहे की संविधान नष्ट केलं जाऊ शकतं का? कायदेशीररित्या, वैधानिक दृष्ट्या, संविधानिक दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या संविधान हे बदललं जाऊ शकत नाही. आर्टिकल 368 जे आहे संविधानामधलं अमेंडेबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतं. आर्टिकल 368 नुसार राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करता येतो, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत आणि मोठ्या घटनापीठाचे न्यायनिवाडे आहेत. त्याच्यामध्ये आयसी गोलकनाथ असेल, केशवानंद भारतींचं जजमेंट असेल, त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की भारतीय संसद बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जे डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर जे घालून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध, त्याच्या अगेन्स्ट मध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करू शकत नाही, त्याच्या अगेन्स्ट मध्ये लॉ आणू शकत नाही, त्याच्या अगेन्स्ट मध्ये ऑर्डिनन्स करू शकत नाही. म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे संसदेला अमेंडमेंट करता येत नाही. जर संसदेने केली तर ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. केशवानंद भारतीमध्ये पण ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चर आहे आणि मिनर्वा मिलचं ज्युडिशियल रिव्ह्यूचं 9 जजेसचं बेंचचं जजमेंट 1986 सालचं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं. मग ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. जर अशा प्रकारचं जर कॉन्स्टिट्यूशन जर घटना दुरुस्ती झाली तर ज्युडिशियल स्क्रुटिनी करण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि ज्युडिशियल स्क्रुटिनी करून जर ते अनकॉन्स्टिट्यूशनल असेल, एब्रोगेट ऑफ फंडामेंटल राईट करत असेल किंवा इमॅस्क्युलेट करत असेल बेसिक स्ट्रक्चरला, तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला रद्द करेल. याचा अर्थ असा आहे की संविधान धोक्यात नव्हतं हे त्यांनाही माहित होतं. मग संविधान धोक्यात आहे. संविधान ही काही खेळण्याची वस्तू नाहीये किंवा संविधान हे कुठेही वापरण्याची वस्तू नाहीये. संविधान जे आहे देशाचा आत्मा आहे, लॉ ऑफ द लँड आहे. जेवढे कायदे भारत देशामध्ये आहेत ते संविधानाला अनुरूप आहेत. ते संविधानानुसार त्याच्या चौकटीमध्ये ते कायदे बनवावे लागतात. मग जाणून बुजून जर अशा प्रकारचा जो अपप्रचार केला गेला, संविधानाबद्दल जे पॉलिटिकल टूल म्हणून त्याला वापरलं गेलं, तर हा देशद्रोह नाही मग काय आहे? संविधान धोक्यात याचा अर्थ देशाची एकता, अखंडता याला धोका. संविधानाला धोका म्हणजे फंडामेंटल राईटला धोका. संविधानाला धोका म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चरला धोका. संविधानाला धोका म्हणजे देशाची एकता, सुरक्षितता, सार्वभौमता, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याला धोका. शब्द वापरणं सोपं आहे, पण त्याचा अर्थ काय आहे त्याच्या पाठीमागचं? व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ दिस पर्टिक्युलर वर्ड? मी या संदर्भातला एक जागरूक नागरिक म्हणून मी
दिनांक 19/9/2024 महत्वाचं आहे आता सगळी 19/9/2024 ला एक फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीचा आशय मी तुम्हाला वाचून दाखवतो. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशातील ज्या ज्या राजकीय नेते पुढाऱ्यांनी स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी मोदी सरकार तसेच भारतीय जनता पार्टी 2024च्या निवडणुकीत विजयी होऊन सत्तेवर आल्यास हे संविधान नष्ट करतील, संविधानाला संपून टाकतील, अशा प्रकारच्या काँग्रेस पक्षामधील तसेच त्यांच्या समविचारी तसेच युतीच्या पक्षांच्या नेते आणि पुढाऱ्यांकडून खास करून अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. तसेच त्यांच्या मनामध्ये तत्कालीन सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करून त्यांच्या मनामध्ये तत्कालीन सरकारच्या विरोधात संताप व क्रोध निर्माण करण्यात आला. व असा संताप व क्रोध निर्माण करण्यापाठीमागे मुख्य कारण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पुढाऱ्यांना स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची होती असा होता. त्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाला हत्या करून संविधान संपणार असा खोटा संभ्रम देशवासियांच्या मनात निर्माण करून अराजकता अशांतता माजविली. तसेच असंविधानिक व खळबळजनक विधान करून जनतेमध्ये द्वेष भावना निर्माण करून तसेच संविधानाचा व पर्यायाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने निर्माण केलेल्या संविधानाचा अपमान करून गंभीर प्रकारचे असंविधानिक व बेकायदेशीर कृत्य अशा प्रकारच्या लोकांकडून झाले असल्याचे कारणाने त्यांची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येऊन चौकशी अंती जे नेते पुढारी यांच्यामध्ये पोलीस प्रशासनाला दोषी आढळून येतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित फौजदारी कायद्याचे तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या पद्धतीने मी विनोद कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता.